नमस्कार, मी बल्लाळ मॅडम सातारा. स्वाती मॅडम यांना एक 15 दिवसापूर्वी मी हे अमृत ज्यूस प्रोडक्ट दिलं होतं. तर स्वाती मॅडम, तुमचं जरा पूर्ण नाव सांगा आणि हे प्रोडक्ट तुम्हाला दिल्यानंतर तुम्हाला काय त्रास होता आणि कसा फरक पडला ते फक्त आम्हाला जरा सांगा. माझं नाव स्वाती अमित सावंत. तुला कोणतं त्रास? मी क्षेत्र माऊलीतून आहे आणि मला म्हणजे लहानपणापासूनच जे आपण जेवण करतो ते अजिबातच पचत नव्हतं. असं जेवलं की उलट्या वगैरे व्हायच्या आणि मी फायनान्स क्षेत्रामध्ये असल्यामुळं कंटिन्यू मला गाडीचा प्रवास वगैरे करावा लागतो. मध्यंतर माझे पाय वगैरे सुजत होते आणि रात्रीचे पण असं हातपायाला मुंग्याही येणं चालू होतं आणि त्या दरम्यान म्हणजे स्वयंपाक वगैरे बसणं उठणं मला शक्यच नाही, चक्कर यायची. त्यामुळे आमच्या माऊलीतील अरुणा सावंत या माझ्या मैत्रीण आहेत. नमस्कार. त्यांनी मला या अमृत ज्यूस बद्दल माहिती सांगितली आणि आम्हाला बल्लाळ मॅडम यांच्यापर्यंत पाठवलं. हां. त्याच्यानंतर मी हे अमृत ज्यूस त्यांनी सांगितल्याप्रमाणे घ्यायला सुरुवात केली. म्हणजे तुम्हाला लहानपणापासून हा त्रास होता का? अन्न खाल्लं तरी पचन होत नव्हतं? लहानपणापासून असा हा त्रास तुम्हाला पहिल्यापासून होता? भरपूर पण आता डॉक्टर हे- दाखवली हां पण काय असं म्हणजे काहीच म्हणजे काही फरक पण जाणवला नाही. हां. आणि ज्यावेळेस हा ज्यूस प्यायल्यानंतर एक 3 दिवसात म्हणजे माझं कंटिन्यू कसं असायचं की जेवलं की मी लगेच बाहेर जाऊन उलटी करायची. म्हणजे मला त्रासच व्हायचा कंटिन्यू तो. हां. पण मी हा ज्यूस प्यायल्यानंतर मला उभं राहिल्यानंतर मुंग्या येत होत्या, त्या पूर्णपणे बंद झाल्या आणि मी पूर्णपणे संध्याकाळी असं आपण जे रेग्युलर जेवतो तो जेवण केल्यानंतर मला उलटी हा प्रकारच झाला नाही. म्हणजे करावीशीच वाटली नाही. म्हणजे पचन व्हायला हा, लागलं म्हणजे मला करावीशीच वाटली नाही. ज्यावेळेस मी हा. जेवते त्यावेळेस मला करावंसं वाटतं स्वतःहून तुम्हाला? की मला ते असं एकदम गुदमारल्यासारखं व्हायचं. पण आता त्याच्यानंतर मला तर म्हणजे हा त्रासच बंदच झाला आणि पायाला सूज भरपूर यायची माझ्या, ती पण कमी झाली. पायाची सूज पण, पायाची सूज कमी झाली. कंटिन्यू तुमचा चक्कर येणं बंद गाडीवरचा झालं. प्रवास, कंटिन्यू कंटिन्यू 200-250 किलोमीटर मला रोजचं रनिंग आहे. अच्छा. त्यामुळे मला आता जो विकनेसपणा यायचा तो हा. भरपूर कमी झाला. म्हणजे स्ट्रॉंग वाटते मला काम करायला. आता एनर्जी यायला लागली. खूपच अशी विकून चालली. आता हे तुम्हाला प्रोडक्ट बद्दल तुम्ही लोकांना काय सांगाल? मी तर सगळ्यांना सांगेन म्हणजे सगळ्यांनी सुरू करणं गरजेचं, घेणं गरजेचं. घेणं गरजेचं. तुमच्या घरात फॅमिलीला तुमच्या आई वडील कोण? मी बहीण, भाऊ? माझ्या आई वडिलांना चालू करणार आहे. वडिलांना दिसत नाही, म्हणजे पूर्ण त्यांची दृष्टी गेलेली. पण मॅडम म्हणतायत की ह्या ज्यूस नंतर त्यांना 6 महिने किंवा 9 महिन्यानंतर दिसायला लागेल. तर मला त्यातून पण काय काय म्हणजे रिझल्ट यायला कळेल की बाबा नाही खरंच यातून दिसणं पण होते. ठीक आहे, थँक्यू. आणि मॅडम तुम्ही काय सांगाल प्रोडक्ट बद्दल जरा? तुम्ही शिक्षक आहात, बचत गट चालवता, तर तुम्ही जरा प्रोडक्ट बद्दल तुमच्या मैत्रिणीला तुमच्या थ्रू प्रोडक्ट दिले तर तुम्हाला काय वाटतं? मैत्रिणीचा रिझल्ट कसा वाटतोय आणि तुम्ही पुढे काय कराल? नमस्कार, मी अरुणा सावंत. बल्लाळ मॅडमची वारंवार भेट सतत होतच होती आणि नेहमी सांगायचे अरे असा रिझल्ट आहे तसा रिझल्ट आहे. आणि मी आहे तब्येतीनं बरी आहे, ठीकठाक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण मैत्रिणीचं जी वेदना बघितल्या आणि तिला म्हटलं नाही तू काही कर आणि बल्लाळ मॅडमना भेट. आणि ते ज्यूसचा खूप इफेक्ट आहे बघ. सगळ्यांची व्हिडिओ मी बघते, अगदी स्किनपासून केसापासून अगदी कॅन्सर सारख्या म्हणजे महाभयंकर आजाराने, ज्या आजाराने माणसं अगदी म्हणजे हैराण होतात. पैशांनी, विचारांनी पूर्ण कुटुंब डॅमेज होते. पण त्या म्हणजे त्या महाभयंकर आजारावर सुद्धा हा रियांश अमृत ज्यूस खूप म्हणजे अगदी खूप म्हणजे वरदानच ठरलेलं आहे. आणि हे सगळे जेव्हा मी व्हिडिओ बघितले आणि तेव्हा माझ्या मैत्रिणीचा हा जो त्रास आहे की बाबा उलट्या होणं हा एक इतकासा मला त्रासदायक वाटला नाही. पण जेव्हा तिचे पाय चमकायला लागले, तिला उभा राहण्याचा पण स्टॅमिना नव्हता, तिचा हात चमकत होता, तिला लॉंग रूटचा प्रवास करायचा आणि तिच्या इतकी वेदना, शिवाय तिचं पूर्ण कुटुंबाचा भार जेव्हा तिच्यावर आहे आणि मग ती कशी बरी होईल एवढाच डोक्यात विषय. आणि मग म्हटलं नाही हा एकमेव पर्याय आहे की अमृत ज्यूस. म्हणून मग बल्लाळ मॅडमकडे तिला मी पाठवलं आणि त्यांनी सांगितल्या पद्धतीने ते ज्यूस तिनं चालू केलं. ऐकलं तिनं, माझं ऐकलं, बल्लाळ मॅडमचं पण ऐकलं आणि आज तिचा तो रिझल्ट ऐकून मला एवढा छान वाटतंय, खूप आनंद वाटतोय. आणि इथून पुढं म्हणजे असंच म्हणजे सगळ्यांना जो काही त्रास आहे तो म्हणजे सगळ्यांचा बरा व्हावा एवढीच अशी इच्छा व्यक्त करते आणि सगळ्यांनी हा अमृत ज्यूस घ्यावा
अशी पण म्हणजे मला म्हणजे मनोमन इच्छा आहे. मी पण स्वतःला माझ्या म्हणजे वजनासाठी मी वजन किंवा अजून काही इतर काही गोष्टींसाठी मी अमृत ज्यूस मी स्वतः घेणार आहे. मी माझ्या फॅमिलीमध्ये पण चालू करणार आहे. थँक्यू.